नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही मला ओळखलं नसेल, पण ओळख व्हायला काय लागते, चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, आपली ओळख होऊन जाईल. आणि माझं नाव तसं राज बाबासाहेब देशमुख, मी पुणे तिथे काय गुन्हे अशा पुणे महाराष्ट्रामधून. आणि सकाळी व्यायाम हा झालाच पाहिजे, आपला पहिला व्हिडिओ आहे, त्यामुळं लाईक करायचं, कमेंट करायचं आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं. सकाळचे 4:30 वाजलेले आणि आम्ही आलेलो आता व्यायाम करायला. आणि व्यायाम हा झालाच पाहिजे, प्रत्येकाला व्यायामाची गरज आहे. फक्त व्यायाम नाही, सतत संतुलित आहार पण तेवढाच महत्त्वाचा आहे. म्हणून व्यायाम करा आणि सतत संतुलित आहार घेत चला. आमच्याबरोबर व्यायाम करायला हे आमची बायको सकाळी रोज सकाळी 4:30 वाजता व्यायाम करायला. अजून एक जण आहे बघा आमच्याबरोबर, आमचं पोरगं पण आहे इकडं, ते पण व्यायाम करते सकाळी 4:30 वाजता व्यायाम करायला असतं. आणि व्यायाम करायच्या अगोदर काय करायचं माहिती आहे का, मस्तपैकी गरम पाणी घ्यायचं. व्यायाम करायच्या अगोदर अर्धा लिटर, 400 मिली, 200 मिली, तुम्हाला जेवढं जमतं तेवढं गरम पाणी घेत चला. आता हे थोडासा कलर वेगळा आहे आमच्या पाण्याचा. काय याच्यात, अच्छा, हे अप्रेश म्हणून एक ड्रिंक आहे. पण तुम्ही गरम पाणी पण घेऊ शकता. त्याच्यामध्ये अजून तुम्हाला काय वाटलं, लिंबू पाणी, जिरा पाणी, तुम्हाला जे आवडतं ते आवडतं ते गरम पाणी घ्या. पण सकाळी अर्धा लिटर, ॲटलिस्ट वर्कआउटच्या अगोदर अर्धा लिटर गरम पाणी प्या. खूप चांगलं आहे बघा, डॉक्टर पण सांगतात गरम पाणी पित चालत जा, आहे की नाही. आणि आरोग्य खूप महत्त्वाचं आहे आपल्याला, कारण आपल्याला सगळ्या गोष्टी मिळतात, पण आरोग्य एकदा आपलं बिघडलं तर ते मिळणं थोडं अवघड आहे. त्यामुळं आपलं आरोग्य जर व्यवस्थित ठेवायचं असेल तर सकाळचा व्यायाम आणि सतत संतुलित आहार हा घेत चला. काही तुम्हाला वाटलं टिप्स पाहिजे असेल तर आम्हाला कॉल करत जा, आम्ही तुम्हाला सांगू. थोडंसं आम्हाला थोडं जमते, माहिती आहे आम्हाला थोडंसं, कारण आम्ही जरा फिटनेसमध्ये जरा काम करतो आहे. त्यामुळं तुम्ही पण जरा, तुम्हाला काय वाटलं की बाबा यांना विचारून बघू आपल्यात काय फरक होतो आहे का, तर एकदा कॉल जरूर करा, आम्ही तुम्हाला गायडन्स करूया. ठीक आहे, चला आजच्या वर्कआउटला सुरुवात करूया.
7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 8, 9, 10, 11, 12, 13, 14. तर चला मित्रांनो, आज आपलं चॅनल पण चालू झालं. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब पण केलं असेल, केलं आहे ना चॅनलला सबस्क्राईब. आणि मी तो वर्कआउट केला आहे. आशा करतो की तुम्ही पण वर्कआउट केला असेल. जे लोक करत नाही ना त्यांनी वर्कआउट चालू करा. बघा, आपल्या म्हणजे शरीर जे महत्त्वाचं आहे, सगळ्यात महत्त्वाचं कोण आहे? आपलं शरीर महत्त्वाचं आहे. आपल्याला जर दीर्घकाळ निरोगी राहायचं असेल, सुखी राहायचं असेल, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं शरीर आहे बघा मित्रांनो. त्यामुळं आपल्या शरीराला 1 तास, किमान 1 तास, रोज सकाळी 1 तास हो, जास्त नाही, 1 तास, 24 तासापैकी 1 तास द्यायचं आपल्या शरीराला. कारण ज्या शरीरावर सगळं चालू आहे त्या शरीराला आपण 1 तास म्हणजे काहीच नाही. त्यामुळे शरीराला 1 तास द्या, वर्कआउट करा. असं नाही की जिमलाच गेलं पाहिजे. तर चालायला लागा, पळायला लागा, वर्कआउट करा, कार्डिओ करा, योगा करा, प्राणायाम करा. तुम्हाला जे जमल त्या पद्धतीने फक्त सकाळी रोज 1 तास, 45 मिनटं, 40 मिनटं वर्कआउट करा. आणि त्यानंतर सकस संतुलित करा. आपल्या खानपानावर थोडंसं लक्ष द्या. काय होतं ना, आपण बरेच काय करतो, वर्कआउट पण करतो, पण त्याचा रिझल्ट येत नाही. त्याचं कारण आहे की आपण जे काही खातो, खानपान आपण जे काही घेतो, आहार इंटेक करतो, तर ते सकस संतुलित असलं पाहिजे, आहे की नाही? तर ह्या गोष्टीचं थोडंसं पालन करा. आणि नक्कीच तुम्हाला काही टिप्स लागल्या तर मला कॉल करा, कमेंट करा. नक्की त्याचं मी तुम्हाला थोडंसं गायडन्स माझ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करेन. बरं, म्हणजे ज्यांना गरज आहे त्यांनी कमेंट करा. ओके, तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याच्यासाठी. ओके, चला, गुड डे, बाय, जय हिंद, जय महाराष्ट्र.